वसुदेवसुतं देवं पंचचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता 18वा अध्याय. आणि या ठिकाणी आपले शेवटच्या आता या ठिकाणी भगवद्गीतेची असणारी जी फलश्रुती आहे ती फलश्रुती या ठिकाणी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काल आपण पाहत होतो की जो अशा प्रकारे ज्याच्यामध्ये तप नाही, जो भगवंताबद्दल असूया करतो, जो अभक्त आहे आणि अथवा ज्याने गुरु शुश्रूषापूर्वक गुरु सेवापूर्वक ज्ञानार्थ तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत तद्विद्धि प्रणिपातेन सांगितलं. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः सांगितलं की ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तद्विद्धि प्रणिपातेन पूर्ण शरणागती. त्यानंतर परिप्रश्नेन, आणि परिप्रश्न म्हणजे त्यानंतर शरणागत आल्यानंतर जे काय मनामध्ये प्रश्न असतील, कोणते प्रश्न, सांसारिक प्रश्न नाही इथे विचारत शिष्य की हे काय झालं, ते काय झालं, असं झालं, माझ्या संसारात दुःख आहे, माझा अमुक आहे, माझं तसं नाही. हा जो संसार रूपी जो बंध आहे, को बंध हा, को मोक्ष हा, बंध काय, मोक्ष काय, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत शिष्याचे ते परिप्रश्न. आणि त्यानंतर मग असं झाल्यानंतर ते परिप्रश्न विचारल्यानंतर काय केलं पाहिजे, लगेच गुरुजी त्याला उत्तर देणार नाही. त्यानंतर काय म्हणतील, यथा संवत्सर. त्या ठिकाणी आपण पाहिलं उपनिषदांमध्ये की आल्यानंतर लगेच नाही उपदेश, तुम्ही थांबा म्हणतात. संवत्सर, 1 वर्षभर इथं थांबा. आणि मग काय थांबून काय करायचं, तुमची असणारी साधना गुरु शुश्रूषा या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने त्यानंतर उपदेश आहे. की ज्या वेळेस गुरु सेवा झाल्यानंतर, गुरु शुश्रूषा झाल्यानंतर अंतःकरणाची कॅपॅसिटी आपण म्हणतो, त्याची कॅपॅसिटी आहे का, तेवढी कॅपॅसिटी जर झाली तर उपदेश आहे. नाही तर मग त्या ठिकाणी असणारे आपलं छांदोग्य उपनिषदामध्ये जसं सांगितलं, त्या ठिकाणी जसं श्वेतकेतू सगळा 12 वर्ष राहिला पण उपदेश गुरूंनी शेवटपर्यंत नाही केला. कारण का, असणारी अंतःकरणाची कॅपॅसिटी व त्याच्यामध्ये जे अपेक्षित गुणधर्म होते, विवेक वैराग्य आदी, अमानित्व अदंबित्व आदी, हे नसल्यामुळे तिथं उपदेश करून काही उपयोगच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मग काय केलं, त्याला शेवटपर्यंत भगवंतानं गुरूंनी काय केलं, उपदेश केला नाही, बाकी सगळं शिकलं. 12 वर्ष उपेत्य सर्व वेदांत अधीत्य, सगळ्या वेदांचं अध्ययन वगैरे सगळं केलं. करून कसा होता, अनुच्चानमाने स्तब्ध एवाय. अत्यंत त्या ठिकाणी काय त्याच्यामध्ये असणारी अहम भावना असल्यामुळे त्या ठिकाणी गुरूंनी त्याला जो उपदेश पाहिजे, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति, हा उपदेश की जे एक गोष्ट जाणल्यानंतर, नाही तर जगामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट जरी जाणायला गेला तरी तर पूर्ण होत नाही. परंतु हीच विद्या अशी आहे की एक जाणल्यानंतर येन ज्ञातेन, म्हणून तिला अध्यात्म विद्या विद्यानाम्य. सगळ्या जगतामध्ये ज्या ज्या विद्या आहेत त्या सर्व विद्यांमध्ये कोणतीही अत्यंत श्रेष्ठ विद्या आहे, म्हणून हिला अध्यात्म विद्या सांगितली. जेवढ्या तुम्ही विद्या शिकत असाल, कारण का हे एकाच तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर जगतामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी होतं. म्हणून अशी असणाऱ्या सर्वश्रेष्ठ विद्या, म्हणून हिला अध्यात्म विद्या सांगितली. आणि म्हणून त्या अध्यात्म विद्येचा असणारा उपदेश गुरु सगळ्यांना करत नाही. मग जो त्यासाठी अधिकारी आहे, आता तेच या ठिकाणी सगळं प्रकरण चाललेलं आहे की मग अधिकारी कोण, जो खरोखर, आता कालच्या श्लोकाच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर जो खरोखर भगवंताचा भक्त आहे, जो तपस पाहिजे, तपस ब्रह्मविजिज्ञास, ज्याच्यामध्ये तपश्चर्या आहे, तप आहे, नित्यनैमित्तिक कर्म जे आहे दररोज करणारा, अशा प्रकारचा जो आहे तपस्वी भक्त. त्यानंतर ज्याने परंपरागत अध्ययन केलेलं आहे, गुरुची सेवा केलेली आहे असा. आणि चौथं काय सांगितलं, अभ्यसूयते, म्हणजे भगवंताबद्दल ज्याच्या मनामध्ये असूया भाव नाही असा जो आहे, म्हणजे भगवंताबद्दल प्रेम आहे मनामध्ये. अर्जुनाचं अत्यंत प्रेम होतं भगवंताबद्दल, यद्यपि तो सगळं मानायचा भगवंताला. सखे ते मत्वा, तिथे सांगितलं मग अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये, मी तुला काय करायचं, परंतु का अजानतानम महिमानम तवेदम, की तुझा हा जो महिमा आहे विश्वरूप दर्शन एकदा भगवंताने दाखवलं, त्यानंतर अर्जुनाला कळलं वास्तविक भगवंत काय, तोपर्यंत प्रेम होतंच.
नाही असं नाही, परंतु ते पाहिल्यानंतर वास्तविक स्वरूप जे आहे आपल्या बरोबर असतात, पण त्याचं स्वरूप कळत नाही आपल्याला की काय आहे. तसं भगवंत म्हणून म्हणतात, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, हे कृष्ण हे यादव हे सखेती. अशा प्रकारे काय केलं, मी तुम्हाला संबोधन केली. का अजानतम महिमानम तवेदम, तुमचा हा जो महिमा आहे विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर, हा तुमचा सगळा जो महिमा मी पाहिल्यानंतर मला कळलंच नाही, म्हणून मया प्रमादात सांगितलं. हा प्रमाद घडला माझ्याकडनं, चुकी झाली माझ्याकडनं ही सगळी, की जी अशा प्रकारे मी तुम्हाला एकरी संबोधन वापरली, ही सगळी माझ्याकडनं काय झाली, चुकी झाली. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मग काय, भगवंताबद्दल मनामध्ये काय पाहिजे, प्रेम पाहिजे, करुणाभाव पाहिजे. असा जो आहे, अशा 4 गोष्टींनी जो युक्त आहे, म्हणजे पहिला त्याच्यामध्ये तपश्चर्या पाहिजे, नित्य जे असेल नित्यनेमनामी तो प्राणी दुर्लभ, त्या अनुषंगाने नित्याची असणारी साधना तप हे सगळं पाहिजे त्याच्यामध्ये. नुसतंच आलोन शिकलो नाही, त्याच्यामध्ये तपश्चर्या अतिशय महत्त्वाची. त्याशिवाय त्याची विद्येची फलं, त्याला म्हणतो परिपक्व अवस्थेत जातं. नुसती कैरी खाणं आणि आंब्या खाण्यामध्ये फरक आहे. कैरी खाताना काय तेवढंच तुम्ही 1-2 फक्त फोडी खाऊ शकाल, ते पण मीठ लावून, तसं जर खायची तर ती पण जमणार नाही. परंतु आंबा परिपक्व अवस्था आहे. तसं प्राथमिक अवस्थेमध्ये साधनेने काय होते, साधकाची जी असणारी अंतःकरणाची अवस्था आहे ती कैरीमधनं काय आंब्यामध्ये ट्रान्सफर होते. मग त्याच्यामध्ये काय मधुरता येते. मग एकदा आंबा झाल्यानंतर काय, मग त्याला काय तिथं काही लागत नाही, मग मीठ नको, तिखट नको, काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याप मधुरता प्राप्त होते, त्याच्यामध्ये आपल्याप सुगंध प्राप्त होतो. हे काय, हे तपस झालं, तर परिपक्व झाला तो. तसं साधक ज्यावेळेस परिपक्व होईल त्यावेळेसच हा केलेला उपदेश फलद्रूप त्या ठिकाणी होतो. नंतर भक्त पाहिजे भगवंताचा, त्यानंतर गुरु सेवा केलेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे भगवंताच्या मनामध्ये किंवा भगवंताबद्दल ज्याच्या मनामध्ये आस्था आहे, या 4ही गुणांनी जो युक्त आहे त्यालाच काय, या गीताशास्त्राचा उपदेश करावा. अन्यथा कोणालाही गीताशास्त्राचा उपदेश करू नये असं या ठिकाणी भगवंतांनी, कोणी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं. शेवटचे श्लोक भगवंताचे आता चालले. आणि म्हणून अशा प्रकारे मग हा आहे, हा शिष्य सांगितला. आता शिकवणारा जो आहे, की ज्यांनी हे सगळं शास्त्र संप्रदायाची प्रवृत्ती करणाऱ्याला काय फळ मिळतं. आता मी 2-2.5 वर्ष झालं दररोज सकाळी आपलं उठायचं आणि आपलं 7-7:30 वाजता चालू करायचं पाठ, बरोबर. मग त्याला काय फळ, की ज्यांनी ही परंपरा अव्याहत संप्रदाय सम्यक प्रदाती इति संप्रदाय, जसं गुरुकडनं घेतलं तसं दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जो कार्य करतो, तो आचार्य, तो गुरु, किंवा जो अशा प्रकारे संप्रदायाच्या अनुषंगाने या शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन करणारा आहे, त्याला काय फळ प्राप्त होतं. ते त्याला काय जे फळ प्राप्त होतं ते 68व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. काय म्हणतात, य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. की अशा प्रकारे जो या शास्त्राची परंपरा राखतो, या शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन कसं, हे जो काय इदं परमं गुह्यं, अलग लक्षात, हे अत्यंत गुह्य ज्ञान. कारण काय, हे साक्षात तुम्हाला काय भगवंतापर्यंत घेऊन जाणारं ज्ञान. अत्यंत म्हणून का, राजविद्या राजगुह्य 9व्या अध्यायात सांगितले. कोणती विद्या आहे, ही राजविद्या आहे, अत्यंत प्रकाशमान आहे. परंतु यद्यपि प्रकाशमान जरी असली तरी कशी अत्यंत गुह्य आहे. कारण का, कितीही सांगितलं ते लवकर लक्षात येत नाही किंवा समजत नाही. आपण म्हणतो त्याला कितीही सांगा पण समजत नाही. समजण्यासाठी काय पाहिजे, अंतःकरणाची असणारी अवस्था, त्याच्यामध्ये सगळे गुण ज्यावेळेस असतील, विवेक, वैराग्य, समाधी, षट्क संपत्ती, मुमुक्षुत्व, हे सगळे गुण अंतःकरणामध्ये ज्यावेळेस येतील, दैवी गुणसंपत्ती जी सांगितली, अमानित्व, अदंबित्व, अभयम, सत्व, संशुद्धी, प्रजहाती यदा कामान सर्व, हे सगळं जे काय, हे सगळी सात्विक दैवी गुणसंपत्ती त्या ठिकाणी सांगितली. आणि जोपर्यंत दैवी गुणसंपत्ती अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही सांगा त्याचा उपयोग नाही. म्हणून दैवी गुणसंपत्ती प्राप्त करण्यासाठी
का सेवा करायची? सेवा करण्याचं फळ काय? तर अंतःकरणाची अवस्था दैवी गुणसंपत्ती प्राप्त करण्याच्या योग्यतेची होती. आणि म्हणजे अशा प्रकारचं हे काय अत्यंत उच्च ज्ञान आहे. हे जे असणारं जो कोणी काय करतो, हे इदम परमम गुह्यम, हे अत्यंत परमगुह्य असणारं ज्ञान मद्भक्तेषु, माझ्या भक्तांच्या ठिकाणी, जे माझे भक्त आहे की ज्यांना इच्छा आहे खरोखर की आम्हाला गीतेचं अध्ययन करायचंच आहे, गीता गंगोदकम पित्वा सांगितलं. म्हणून पहिल्यांदाच सांगितलं काय, पुनर्जन्म न विद्यते, की अशा प्रकारे तो या गीतेचं अध्ययन गंगोदकाचं पान करतो, तो पुन्हा या ठिकाणी पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो पडत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे कोण, म्हणजे अशा प्रकारचे जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना जो कोणी हे परमगुह्य ज्ञान करतो, काय करतो, अभिधास्यती म्हणजे सांगेल. जो आचार्य गुरुपरंपरेतून शिकलेला आहे तो अशा प्रकारे या शास्त्राचा अध्ययन आणि अध्यापन त्याच्याद्वारे जे भगवंताचे भक्त आहेत किंवा हे अलीकडच्या श्लोकातून ज्या गुणांनी युक्त जे साधक आहेत त्या साधकांपर्यंत काय तो जो सांगतो, म्हणजे सांगणारा म्हणजे आता माझं फल आहे, तुम्हाला नाही, आता मला काय फळ सांगत, तुम्ही काय पाहिजे ते सांगितलं, त्याच्यानंतर आता पुढच्या 2 श्लोकानंतर तुम्हाला काय फळ प्राप्त होईल ते सांगतील. आता पहिल्यांदा योग्यता सांगितली, योग्यता सांगितल्यानंतर आता याच्यामधनं कोण सांगितलं, जो शिकवणारा आहे, शिकवणाऱ्याला काय फळ होतंय, की आता दररोज सकाळी येऊन बसायचं, सगळं करायचं, कितीही काम असेल काय असेल तरी त्यातनं 7:30ला क्लास करायचं. आता 2, 2.5, 3 वर्ष होत आली. आपल्याला काय वाटलं की होऊन जाईल एखाद्या वर्षामध्ये, परंतु आता जवळजवळ 2.5-3 वर्ष झाली, पण तेच पुन्हा त्याची आवृत्ती चाललेली आहे. म्हणजे अशा ठिकाणी अशा प्रकारे जो सांगतो तो काय, माझ्या ठिकाणी, मै म्हणजे माझ्या ठिकाणी काय होतं मग, परम भक्तिम कृत्वा, ही ज्ञानरूप जी श्रेष्ठ भक्ती आहे त्यांनी काय करतो, अशा प्रकारे तो जो हे अध्ययन अध्यापन करतो तो मलाच एष्यसी म्हणजे प्राप्त होतो. त्या अशा प्रकारे जो या संप्रदायाचं ज्ञान किंवा ज्या गीतेचं असणारं ज्ञान माझ्या भक्तांपर्यंत पोहोचवतो अथवा जे साधक आहे त्या साधकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तो काय, तो निश्चितपणे त्या ज्ञानरूप श्रेष्ठ भक्ती सांगितली. हे पण भक्तीच एक प्रकारची, ही भगवंताची पूजाच आहे. आता हे पुढे सांगतील त्या पूजेने तो काय, तो मलाच प्राप्त होतो. यामध्ये कुठल्या असंशय हा म्हणजे भगवंताला पोहोचतो का नाही, काय होतं, यामध्ये कुठल्याही प्रकारचा तू संशय करू नकोस. की अशा प्रकारे जो या गीतेचा अध्यापन करून घेतो तो निश्चितपणे माझ्याच भावाला प्राप्त होतो, म्हणजे मलाच तो प्राप्त होतो, कारण तो मला अत्यंत प्रिय आहे. जे मी सांगितलेलं आहे तेच काय करतो, तो सर्वांपर्यंत माझे भक्त आहे, जे साधक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य तो करत असल्यामुळे तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि तो मला अत्यंत प्रिय असल्यामुळे तो काय होतो, तो मलाच या ठिकाणी प्राप्त होतो. काय म्हणतात पुढे बघू, य इमं इति यह इमं यथोक्तं परमं परमनिश्चयेशार्थ केशवार्जुनयोः संवादरूपं ग्रंथं गुह्यं गोप्यतमं मद्भक्तेषु मयि भक्तिमत्सु अविध्यासति वक्षति ग्रंथतः अर्थतश्च स्थापयिष्यति इत्यर्थः. यथा त्वयि मया भक्तेः पुनर्ग्रहणात् भक्तिमात्रेण केवल शास्त्रसम्प्रदायेन पात्रं भवति इति गम्यते. कथम् अभिधास्यते, कथम् अभियास्यते इति उच्यते. भक्तिं मयि परां कृत्वा भगवतः परमगुरोः अच्युतस्य शुश्रूषा मया क्रियते इत्येवं कृत्वा इत्यर्थः. तस्य इदं फलं माम एव एष्यति मुच्यते एव असंशयः अत्र संशयः न कर्तव्यः. की अशा प्रकारे जो काय हा परम म्हणजे निरतिशय मोक्षाचे साधन असलेला हा निरतिशय मोक्षाचं साधन म्हणून ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु सांगितले. ब्रह्मविद्यायां, ही ब्रह्मविद्या, ही दुसरी कोणतीही विद्या नाही. गीता म्हणजे काय, गीता ही ब्रह्मविद्या म्हणून शेवटी सांगतात ब्रह्मविद्यायां. सगळं याच्यामध्ये योगशास्त्रे अशी असणारी ही ब्रह्मविद्या, योगशास्त्र, उपनिषद विद्या ही जी आहे ही परम म्हणून याला परम सांगितलं. अशा प्रकारचे हा परम म्हणजे निरतिशय मोक्षाचं साधन आहे, मोक्षाचं साधन, साक्षात मोक्षापर्यंत घेऊन जाणारी आहे गीता आपल्याला.
म्हणजे अशी असणारी ही गीता निरतिशय मोक्षाचं साधन असलेलं कोण आहे? केशव अर्जुन संवाद रूप गुह्य ग्रंथ. केशव आणि अर्जुन भगवंताचा आणि असणारा त्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुनाचा असणारा काय दोघांचा संवाद. हा संवाद कसा? अत्यंत वृक्ष संवाद. तो त्या ठिकाणी असणारा गुह्य ग्रंथ जो माझ्याविषयी भक्ती करणाऱ्यांस कथन करील की अशा प्रकारचे भगवंताचे भक्त आहेत, जे साधक आहेत, जे मुमुक्षु आहेत, त्यांच्यापर्यंत हा ग्रंथ कोण सांगतो, कथन करील म्हणजे सांगण्याचं काम करतो. सांगतो कथन करील म्हणजेच काय? माझ्याविषयी भक्ती करण्याच्या ठिकाणी जो मजकुराच्या व अर्थाच्या द्वारा हा ग्रंथ तुझ्या ठिकाणी मी जसा स्थापन केला त्याप्रमाणे स्थापन करील. म्हणजे ज्याप्रमाणे मी तुला सांगितला किंवा ज्याप्रमाणे मी तुला हे अर्जुना उपदेश केला त्याचप्रमाणे जो या ग्रंथाचा उपदेश पुढे जाऊन माझे भक्त साधक मोक्षाच्या मुमुक्षु यांच्यापर्यंत काय करेल? पोहोचवेल. म्हणजेच काय? स्थापन करेल म्हणजे पोहोचवेल. म्हणजेच काय? तो निसंशय मलाच येऊन मिळेल असा संबंध हा. तर अशा प्रकारे जो याचा अध्यापन करतो माझ्या भक्तांपर्यंत हा माझा ग्रंथ पोहोचवण्याचं कार्य करतो. मी जे तुला सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तो निश्चितपणे काय होतो? तो मलाच येऊन प्राप्त होतो. तो निसंशय काय होतोय? तर मलाच येऊन या ठिकाणी तो प्राप्त होतो. आणि म्हणतो निसंशय मलाच येऊन प्राप्त होतो. मद्भक्तेषु असा पुनरपी ज्या अर्थी भक्तीचा उल्लेख केला आहे त्या अर्थी केवळ भक्तीच्या योगानेच पुरुष शास्त्रदानाला पात्र असल्याचे सिद्ध होते. या ठिकाणी मद्भक्तेषु सांगितले. मद्भक्तेषुचा अर्थ अनुषंगाने काय सांगितलं? तर मद्भक्तेषु असा पुनरपी ज्या अर्थ पुन्हा सांगितलं इथे. भक्तिम इथं दोनदा सांगितलं. भक्तिम आणि मद्भक्तेषु वरच्या ओळीमध्ये मद्भक्तेषु आहे. अलग लक्षात. मग हे जे मद्भक्तेषु सांगितलं याचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा भक्तीच्या अनुषंगाने का भगवंत म्हणतात? तर त्याचा अर्थ असा मद्भक्तेषु असा पुनरपी ज्या अर्थी भक्तीचा उल्लेख केला आहे त्या अर्थी केवळ भक्तीच्या योगानेच. म्हणून भक्ती याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ. म्हणून तिथं विवेक चूडामणीमध्ये आचार्य सुद्धा काय सांगितलं? भक्तिरेव गरी अशी सांगितली. भक्ती काय सर्वांमध्ये श्रेष्ठ सांगितली. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तेच भगवंत म्हणतात मद्भक्तेषु असा पुनरपी ज्या अर्थी भक्तीचा उल्लेख केला जातो त्या अर्थी केवळ भक्तीच्या योगाने की ह्या सगळ्यामध्ये भक्ती पाहिजे, ओलावा पाहिजे. नुसतं शुष्क नको आपण म्हणतो. मग ते ओलावा म्हणजेच भक्ती. त्या ठिकाणी परमेश्वराची असणे मनामध्ये असणारी भक्ती म्हणजेच भक्तीच्या योगाने पुरुष काय शास्त्रदानाला पात्र असल्याचे सिद्ध होतो. त्याच्यामध्ये भगवंताविषयी भक्ती सुद्धा पाहिजे. नुसतंच चाललाय बोलत चाललाय असं नाही. भगवंताविषयी प्रेम भक्ती हे जे आहे ह्या गोष्टी सुद्धा त्याच्या मनामध्ये पाहिजे. माझ्या ठिकाणी परमभक्ती करून म्हणजे परमगुरु जो भगवान त्याची केवळ मी शुश्रूषा करीत आहे अशी भावना धरून माझ्या ठिकाणी परमभक्ती म्हणजे काय? तो परमभगवंत आहे. त्या भगवंताचे हे जे मी कार्य करत आहे हे कार्य काय? त्या भगवंताची ही मी सेवाच करत आहे अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये पाहिजे. कोणाच्या? तो जो शिकवणारा आहे त्याच्या मनामध्ये. आता नुसतं क्लास घेतात असं नाही घेतला पाहिजे. अलग का लागले आपल्याला 2.5-3 वर्ष? तर कारणच ते की पूर्ण भाव की जे काय आहे कळलंच पाहिजे अशा भावनेने तत्पर होऊन त्या ठिकाणी नुसतं म्हणायचं. मग काय असतात आता गीतेचे क्लास चालतात, हे चालतात अनेक गोष्टी, पण ते फक्त टाईम बॉन्डेजमध्ये. बाबा एवढं तर 40 मिनटंच होणार, 30च मिनटं होणार, त्याच्यामध्येच तुम्हाला शिकवणार, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, मग एवढंच होणार. ते सगळं काय? ते सगळं म्हणजे भक्तीच्या अनुषंगाने नाही. म्हणून या ठिकाणी भक्तीला प्राधान्य दे की भक्ती म्हणजे भगवंताचं एकदा तुम्ही स्वरूपाचं वर्णन करत असताना किती करून किती नको आपण म्हणतो असं त्याला त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे अशा प्रकारे जो माझ्या ठिकाणी परमभक्ती म्हणून त्याच्यामध्ये भक्ती पण पाहिजे भगवंताबद्दल. तो कोणामध्ये? जो हे शास्त्राचं ज्ञान पुढे देत आहे त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्तीसुद्धा अपेक्षित आहे. माझ्या ठिकाणी परमभक्ती करून म्हणजे परमगुरु जो भगवान त्याची केवळ मी शुश्रूषा करीत आहे, भगवंताची मी सेवाच करतोय. ग्रंथाचं मी काय करतो? ज्या अर्थी सांगत आहे त्या अर्थी त्या सांगण्याच्या द्वारे मी अध्यापनाच्या द्वारे काय त्या भगवंताची विश्वरूप भगवंताची मी या ठिकाणी सेवाच करतो. हा भाव जो आहे हा भाव सांगणाऱ्याच्या मनामध्ये पाहिजे.
परमभक्ती करून म्हणजे परमगुरू जो भगवान त्याची केवळ मी शुश्रूषा करीत आहे अशी भावना धरून जो माझ्या भक्तांच्या ठिकाणी हा ग्रंथ स्थापित करेल, म्हणजे अशा प्रकारे भावनेने भक्तयुक्त अंतःकरणाने काय करेल, जो हा ग्रंथ माझ्या भक्तांच्या म्हणजे जे विवेक वैराग्य संपन्न आहेत, जे साधक आहेत, जे मोक्षार्थी आहेत त्यांच्यापर्यंत काय करेल, स्थापन करेल म्हणजे पोहोचवेल. जसा आता तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केला 2-2.5 वर्ष, तसा पोहोचवेल, ग्रंथ स्थापन करेल तो. मग मला काय फळ मिळेल त्याचं, तो मलाच येऊन प्राप्त होतो. किती मोठं फळ. अलग लक्षात की भगवंतांनी जे अशा प्रकारे अध्ययन आणि अध्यापनाची परंपरा जो अव्याहत ठेवतो त्याच्यासाठी हे फार मोठं फळ भगवंतांनी सांगितलं की त्याला दुसरं काही करायची गरज नाही. मग तो काय करतो, तो मलाच येऊन प्राप्त होतो. त्याला दुसरं काही करायचं, त्यांनी फक्त तेवढंच करावं, अध्ययन आणि अध्यापन त्या ठिकाणी. पण त्यांच्यासाठी दुसरं कोणतंच कर्म सांगितलेलं नाही. आणि तो म्हणजे अशा प्रकारे जो हे संपूर्ण शास्त्राचं ज्ञान माझ्या भक्तापर्यंत पोहोचवतो तो निश्चितपणे मलाच येऊन प्राप्त होतो, म्हणजे मुक्तच होतो. मला येऊन प्राप्त होतो म्हणजे काय, तो मोक्षालाच प्राप्त होतो. कारण ह्या ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर जो मोक्ष प्राप्त होत आहे, तो जो शिकवणार आहे तो मोक्षाला का प्राप्त होऊ शकत नाही, तो म्हणून मोक्षालाच भगवंताचं जे असणारे परमधाम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, भगवंताचं ते परमधाम आहे, त्या परमधामालाच तो त्या ठिकाणी प्राप्त होतो, मुक्तच होतो. याविषयी मुक्तच होतो, याविषयी कुठल्याच प्रकारचा मग त्याने बाबा होतो का नाही होतो काही कुठल्याच प्रकारचा संशय नाही पाहिजे मनामध्ये. हे सगळं करत असताना, अध्ययन अध्यापन करत असताना गुरु असेल शिष्य असेल त्यांच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा पाहिजे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सांगितलं, सत्यबुद्ध्या अवधारण, जे काय सांगितलंय शास्त्राने, जे काय सांगितलंय गुरुने, हे सगळं काय सत्यबुद्ध्या अवधारणा सांगितलं. हे सत्यच आहे, त्रिवार सत्य. अशा प्रकारची भावना मनामध्ये सा श्रद्धा कथिता सद्दी यया वस्तू उपलभ्यते, त्याला श्रद्धा म्हणते. श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे दुसरं काही नाही. शास्त्र आणि गुरुनी जे काय आम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण ती सत्यबुद्ध्यावधारणा, हे सत्यच सांगितलं, हे माझं निश्चितपणे उद्धारच करणारी वाक्य आहेत. अशा प्रकारची त्या वाक्यांवर काय ठेवली पाहिजे, त्याने सत्यत्व बुद्धी ठेवली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या वाक्यांवर त्यावेळेस ज्यावेळेस तो सत्यत्व बुद्धी ठेवेल, गीतेच्या प्रत्येक श्लोकावर जे काय आत्तापर्यंत 600-700 श्लोक जे आहे, प्रत्येक श्लोकावर तो सत्यबुद्धी ठेवेल, त्या अनुषंगाने मग काय करेल, तो साधना करेल. त्या अनुषंगाने चित्तशुद्धी, त्या अनुषंगाने दैवी गुणसंपत्ती, आणि त्याने स्वस्वरूपाची प्राप्ती निश्चितपणे त्याला सुद्धा प्राप्त होईल. आणि म्हणून ती काय यया वस्तू उपलभ्यते सांगितली की अशा प्रकारे तो जो आहे शास्त्रगुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून करतो त्याला निश्चितपणे काय वस्तूची उपलब्धी म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होती. यामध्ये कुठल्याच प्रकारचा संशय करू नये. तर त्याला होते तो शिकवणार आहे, त्याला का होऊ शकणार नाही, पण त्याला सुद्धा निश्चित म्हणते सांगितलं, म्हणजे मुक्तच होतो तो जो शिकवणारा आहे, तो सुद्धा निश्चितपणे का ह्याविषयी संशय नाही, तो मुक्तच होतो. कुठल्याच प्रकारचा म्हणजे जो शिकवणारा आहे, तो अध्ययन अध्यापन करणारा आहे, तो निश्चितपणे मुक्तच होतो. याविषयी कुठल्याच प्रकारचा संशय त्याने मनामध्ये घेऊ नये. त्याशिवाय न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भवी. म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण मनुष्यामध्ये काय तर कोणी त्या शास्त्र संप्रदाय चालवणाऱ्या मनुष्याहून मला अधिक प्रिय नाही की अलग. अशा प्रकारे हे शास्त्राचं ज्ञान देणारा जो आहे, शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन करणारा जो आहे, त्याच्यापेक्षाही प्रिय म्हणजे हा मला अत्यंत प्रिय. कारण माझं जे हृदय आहे ते माझं हृदय काय करतो, मला जे सांगायचंय आपण म्हणतो तो माझं हृदय जाणतो म्हणजे काय, हृदय पाहत नाही तर आपला असणारा भाव. आपले सगळे जे मित्र आहेत, अनेक जरी मित्र असले किंवा घरामध्ये अनेक आपले नातेसंबंध आपले असतात किंवा मुलं असतील 2-4, तर आपण म्हणतो हा जो आहे त्यालाच माझा भाव कळतो, त्यालाच माझं हृदय कळतं. म्हणजे काय, मला काय म्हणायचंय ते त्याला कळतं. आणि ज्याला आपलं हृदय कळतं, ज्याला आपला भाव कळतो, मग तो काय होतो, तो आपल्याला जास्त प्रिय असतो. म्हणजे हा जसा व्यवहार आहे
व्यवहारामध्ये तसंच असतं. ज्याला आपल्याला काय सांगायचं आहे हे ज्याला लवकर कळतं. सगळे जरी असतं की सगळ्यांना काय लगेच कळत नाही. मग त्यातला एखादा जरी मित्र अनेक जरी असले तरी आपला भाव जो आहे, आपल्याला काय सांगायचं आहे हे एखाद्यालाच कळत की मग त्यातनं त्यांना हे सांगायचंय. मग अशा प्रकारे आपला भाव, आपलं हृदय ज्याला कळतं, मग या इतरांपेक्षा तो जो आहे ज्याला कळतं तो काय, तो आपल्याला अत्यंत प्रिय असतो. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की अशा प्रकारे हे जे माझं ज्ञान आहे, हे शास्त्र संप्रदाय चालवणारा जो आहे, हे ज्ञानाचं जो अध्यापन करणारा आहे, तो काय, तो इतर मनुष्याहून जो आहे, हे तर सगळे आहेत, पण या सर्वांपेक्षा हा जो आहे, जो हे शास्त्र संप्रदाय माझं हृदय जे आहे, हे माझं हृदय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य, तो मला काय माझा अधिक प्रिय करणारा आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तो या भुवी लोकी त्याच्याहून दुसरा कोणीही अशा प्रकारचा जो आहे, कोणी मला अधिक प्रिय होत नाही, हा मला अत्यंत प्रिय. की अशा प्रकारे जो भगवंताचं हे असणारं दिव्य ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, त्या संपूर्ण लोकांमध्ये अत्यंत श्रेष्ठ, मला अत्यंत प्रिय असा आहे. काय म्हणतात, न जयति न च तस्मान् शास्त्र संप्रदाय कृतः मनुष्येषु मनुष्याणामध्ये कश्चित् मे मम प्रियकृत्तमः अतिशय प्रियकरः अन्यप्रियतरकृत्तमः नास्त्येव इत्यर्थः वर्तमानेषु न च भविता भवित्येऽपि काले तस्मात् द्वितीयः अन्यप्रियतरं प्रियकृतरः भुवि म्हणजे लोकेस्मिन् न भवति. वर्तमानसमयी विद्यमान असलेल्या मनुष्यांमध्ये शास्त्र संप्रदाय चालू करणाऱ्याहून कोणीही मला अधिक प्रिय नाही. म्हणजे हा जेवढा मला प्रिय, कोण जो ह्या संप्रदायाचा अध्यापन चालू ठेवतो असा असणारा जो आचार्य गुरु जो कोणी आहे, हा मला जेवढा प्रिय आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा कोणीही मला प्रिय नाही. अगदी स्पष्ट म्हणतात, त्या अधिक कोणी प्रिय नाही, तसाच पुढे होणार सुद्धा नाही. ह्याच्यापेक्षा प्रिय कोणी नाही. जो माझा अंतःकरण जाणतो त्याच्याहीपेक्षा प्रिय मला दुसरा कोणीही नाही. ध्याननिष्ठ जरी मला प्रिय, दुसरे जरी मला जरी प्रिय असले, प्रिय नाही असं अलग अलग आर्तो जिज्ञासु अर्थार्थ ज्ञानीच्या भरत तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. तो ज्ञानी अत्यंत का प्रिय, की भगवंताचं हृदय तो जाणतो म्हणतो अत्यंत प्रिय भगवान. तेच या ठिकाणी सांगितलं. इतर जे आहे ध्याननिष्ठ जरी मला अत्यंत जरी प्रिय असला तरी संप्रदाय प्रवृत्त करणारा त्याहून अधिक प्रिय आहे असा भावार्थ. म्हणजे इतर सर्वांपेक्षा, इतर सगळ्या मार्गाची साधना करत असताना या सर्वांमध्ये जो हे ज्ञान, गीता शास्त्राचं ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, तो या सर्वांपेक्षा मला अत्यंत प्रिय. बघा म्हणजे किती या गीता शास्त्राचं फल आहे. म्हणजे आपण जे आहे भगवंताला अत्यंत, सगळं जरी असलं तरी ह्याच्यामध्ये अत्यंत प्रिय कोण, की जे या गीता शास्त्राचं अध्यापन करतात ते मला अत्यंत जवळचे, अत्यंत सुहृद. अलग लक्षात, सोयरे होतो त्या ठिकाणी माऊली शब्द वापरतो. ते सोयरे म्हणजे आमचे संबंधी आहेत, ते असे भगवंताचे संबंधी या ठिकाणी होतात. आणि अनेक जो कोणी भक्तिमान अथवा जो कोण पुढच्या श्लोकामध्ये सांगतात अध्येशते च इमं धर्म्यं संवादमापयोः ज्ञानयज्ञेन तेनाहं इष्टस्यामिति मतिः. आणि जो कोणीही काय करतो, जो कोणी काय आम्हा दोघांच्या धर्मरूप संवादाला अवयो इमं धर्मं संवाद, की आमच्या दोघांमध्ये असणारा हा जो धर्मसंवाद आहे, या धर्मसंवादाचं काय करेल, पठन करेल. जसं आता आपलं सगळं पठन चाललंय त्याप्रमाणे तो काय करेल, पठन करेल. म्हणजे त्याचे अध्ययन करेल. अध्ययन करेल म्हणजे तेन त्याच्याकडून ज्ञानयज्ञेने, अशा प्रकारे हे त्याचं संपूर्ण शास्त्राचं अध्ययन करेल. त्याने त्याच्याकडून काय, त्यात हा काय, हा भगवंताचा ज्ञानयज्ञ. गीतामध्ये ज्ञानयज्ञ शब्दाला फार मोठं किंमत दिली. इतर सर्व यज्ञांपेक्षा अज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ सांगितलं. ज्ञानस्वरूप हा यज्ञ, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मयज्ञ. पंचमहायज्ञ आपण सांगितले शास्त्रामध्ये. पंचमहायज्ञामध्ये सगळ्यात पहिला कोणता, ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे कोणता, या शास्त्र सत्संप्रदाय विषयांचं असणारं अध्ययन अध्यापन प्रतिदिन केलं पाहिजे, हा ब्रह्मयज्ञ. त्याच्यानंतर दुसरा यज्ञ सांगितला देवयज्ञ, त्यानंतर तिसरा पितृयज्ञ,
नंतर भूतयज्ञ, नंतर अतिथीयज्ञ. सर्वात श्रेष्ठ कोणता? ब्रह्मयज्ञ. म्हणजे या शास्त्राचं असणारं अध्ययन आणि अध्यापनाची असणारी जी परंपरा ती अव्याहत त्या ठिकाणी चालू असली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याचं अध्ययन जो करेल त्याच्याकडून काय, त्या ज्ञानयज्ञाने काय, या ज्ञानस्वरूप यज्ञाने, ही भगवंताची पूजा आहे. तशी इतर आपण पूजा करतो त्याप्रमाणे ही काय, ही भगवंताची असणारी पूजा आहे. आणि ह्या पूजेने काय होतो, या पूजेने भगवंताचा काय आपण पूजन करतो. इष्ट हा म्हणजे पूजलेला असा होईल. आणि असा माझा निश्चय संशय आहे, असा माझा निश्चित, असा माझा निश्चय आहे. अशा प्रकारे जो याचं अध्ययन अध्यापन करेल आणि त्या ज्ञानयज्ञाने काय मला माझं पूजन करतो, तो निश्चित मला अत्यंत काय होतो, प्रिय आहे. असं या ठिकाणी भगवंत म्हणून काय म्हणतात आचार्य, जेव्हा पाहू अद्देशते इति अद्देशते च पठयिष्यति यः इमं धर्मं धर्मादपेतं संवादरूपं ग्रंथ आवयोः तेन इदं कृतं स्यात् ज्ञानयज्ञेन विधि जप उपांशो मनसानां यज्ञानां ज्ञानयज्ञः मानसत्वात् विशिष्टतमः इत्यतः तेन ज्ञानयज्ञेन गीताशास्त्रस्य अध्ययनं स्तूयते. फलविधिः एव वा देवतादि विषयज्ञानफलतुल्यम् अस्य फलं भवतीति तेन अध्ययनेन अहम् इष्टः पूजितः स्यां भवेय इति मे मम मतिः निश्चयः. की अशा प्रकारे जो कोणी या धर्म म्हणजे धर्माला सोडून नसलेल्या आम्हा उभयतांच्या संवादरूप ग्रंथाचे अध्ययन करेल, की अशा प्रकारे जो कोणी या ग्रंथाचं अध्ययन करेल, म्हणजे आता तुमच्याविषयी चाललाय हा सगळा, हा अध्ययन करेल, त्याचा पाठ करेल, त्यांना हे केले असं होईल. हे केले म्हणजे काय होईल, हे केले म्हणजे विधी, जप, उपांशु आणि मानस, या चार प्रकारचे, हे चार प्रकारचे यज्ञ सांगितले. या चार प्रकारच्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ हा मानस यज्ञ आहे. या ठिकाणी हा चौथा जो आहे विधी, जप, उपांशु आणि मानस, म्हणजे मनामध्ये हा असणारा जो यज्ञ आहे तो ज्ञानयज्ञ. तो ज्ञानयज्ञ काय, तो म्हणजे ज्ञानयज्ञ हा मानसयज्ञ. या ठिकाणी हा आपण जो काय ज्ञानयज्ञ करतोय हा काय, हा मानस यज्ञ असल्यामुळे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. आणि म्हणून या ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्याने ज्ञानयज्ञाच्या योगाने माझे पूजन केल्यासारखे आहे. म्हणजे अशा प्रकारे जो या ग्रंथाचं अध्ययन करतो तो काय करतो, हा ज्ञानयज्ञच करतो. आणि या ज्ञानयज्ञाने काय करतोय, हा या ज्ञानयज्ञाने माझंच भगवंताचं काय करतोय, पूजन करतोय, माझेच पूजन केल्यासारखे आहे. गीता शास्त्राच्या अध्ययनाच्या प्रशंसेकरता हे सांगितलेले आहे, प्रशंसा आहे गीता अध्ययनाची सांगितलेले आहे असे मानावे. किंवा देवतादी विषयक जो ज्ञानयज्ञ त्याच्या फलाप्रमाणेच याचे फल प्राप्त होते. आणि म्हणून गीताशास्त्र अध्ययनाच्या फलाचेच विधान केले आहे असे समजावे. त्या ज्ञानयज्ञ तुल्य अध्ययनाने मी पूजित होईल हे माझे निश्चित मत आहे. की अशा प्रकारे याच्या अध्यापनाच्या अनुषंगाने किंवा जो याचा अध्ययन करतो तो काय करतो, तो ज्ञानयज्ञच करतो. त्या ज्ञानयज्ञाने काय करतो, इतर यज्ञाने जसं आपण भगवंताला काय करतो, भगवंताची आराधना करतो, भगवंताला संतुष्ट करतो, त्याप्रमाणे हा म्हणजे कोण, जो साधक या गीतारूप ज्ञानयज्ञाचं अध्ययन तो काय करतो, तो त्या ज्ञानरूप यज्ञाने काय करतो, तो माझंच पूजन करतो. त्याला दुसरं आता काही करायची गरज नाही. कारण का, हा सगळ्यांमध्ये विधी, जप, उपांशुन, मानस या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ दर्जाचा असणारा हा यज्ञ. आणि म्हणजे अशा प्रकारच्या यज्ञाच्या द्वारे जो माझं पूजन करतो तो निश्चितपणे मला अत्यंत प्रिय होतो. आता श्रोतुः इदं फलम. आता अशा प्रकारे सांगितल्यानंतर आता पुढे 71वा असणारा श्लोकाच्या माध्यमातून जो श्रोता, आता तुम्ही ऐकलं, इतक्या झालं वर्ष, 2-2.5 वर्ष काय झालं, तुम्ही संपूर्ण ही गीता आता या ठिकाणी ऐकली. मग आता तुम्हाला काय फळ त्याचं प्राप्त होणार, आता आमचं झालं, सांगणाऱ्याला हे सगळं आता प्राप्त झालं. त्याने ज्ञानयज्ञ केला, हे झालं, तो भगवंताला प्राप्त झाला. कारण भगवंताचं असणारं मन, अंतःकरण त्याने दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम केलं, म्हणून तो भगवंताला अत्यंत प्रिय झाला. आणि भगवंत काय म्हणतात, आता तू इकडे तिकडे नको, माझं परमधाम आहे, त्या माझ्या परमधामालाच तू चल. परंतु आता तुम्ही ऐकलंय, तुमचं काय,
जे आहे जे त्या ठिकाणी शिष्यवर्ग जो आहे त्याला काय फळ मिळतं. आता श्रोतो इदम फलम, ते या ठिकाणी आता या श्लोकात श्रोत्याला म्हणजे ऐकणाऱ्याला, याने संपूर्ण गीता आत्तापर्यंत ऐकली. तुम्ही सुद्धा अगदी सकाळी 7-7:30 वाजता तयार होऊन बसायचं अगदी वेळेवर. मग तुम्हाला काय त्याचं फळ प्राप्त होणार, त्याचे काय फल सांगितले ते सांगतो 71व्या श्लोकातून. ते फल सांगण्याचा प्रयत्न केला. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां. ते त्याला जे फल प्राप्त होतं त्याचा विशेष अर्थ आता 71व्या श्लोकाचा उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.